इकडे आपण थाळी लावतो. हे तवा फ्राय सगळं आपले जे फिश होतात ना ते शालो फ्राय होतात. तेल पण आहे ना आपल्याकडे एकतर जेमिनी किंवा फॉर्च्यून. हे तंदुरी सेक्शन आहे ना. काय आलाय जवला पापड. महिनाभर भाजी खाल्लाय आपल्या मित्रांनी आणि आता बघा आणि याचा फेवरेट प्रॉन्स कोलीवाडा. सुरमई बघा, सुरमई तंदुरी. त्याची साईज बघा. खेकडा मसाला आहे. मटन थाली ज्याच्यामध्ये तुम्हाला मटन वडे दिसत आहेत. पांढरा तांबडा रस्सा, सोल कढी. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल. तर गणेश आहे आपल्या फ्रेम मध्ये. तर गणेश, लास्ट टाइम तू मला कुठे घेऊन गेला? मधुबन स्वीट. आणि सुंदर सुंदर आपल्याला जेवण जेवायला मिळला होता. उमाचा डाएट होता, उमा नव्हती आली आणि अनायाने पण मिस केला होता. तर आज दोघींना माझ्यासोबत घेऊन आलोय आणि तुला पण इन्व्हाइट केलं. आज आपण आलोय माऊली रेस्टॉरंट मध्ये. अच्छा. तर हे जे ओनर आहेत यांचे मुंबईमध्ये 2 ब्रांचेस आहेत आणि त्यांनी रिसेंटली आपल्या वाशी नवी मुंबईमध्ये पण माऊली रेस्टॉरंट सुरू केलंय. तर तिकडची चव घेण्यासाठी आपण आलोय. सी फूड साठी फेमस आहे. आपले अलिबागचे रिलेटिव्ह आहेत, त्यांच्यासोबत मी एकदा आलो होतो. तंदुरी फिश मध्ये ट्राय केला होता आणि भरपूर आवडली होती. त्याचसाठी आपण परत आलोय. तर तुम्ही इकडे येत आहे हार्डली बस डेपो पासून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती असेल ना. पाम बीच रोड लक्षात ठेवा. 17 प्लाझा तिथेच आहे आपला हॉटेल माऊली. तर माऊलीचेच नाव आहे. तर जाऊया आता आतमध्ये. तुम्ही इकडे येत आहे, पार्किंगचा पण काय इश्यू नाही. व्हॅलेट पार्किंगची पण सुविधा इथे. ओ माय गॉड, भारी आहे ना. आणि आल्या आल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन होते बघा तुम्हाला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणेश ॲम्बियन्स जबरदस्त. पूर्ण सेंट्रल एसी आहे आणि पूर्ण चिऱ्यांच्या दगडांचं एवढं भारी डेकोरेशन आहे. हा, चिऱ्यांचं आहे ना. जसं नाव आहे तसं इकडे फोटो बघायला मिळतोय बघा माऊलींचा तुम्हाला. मस्त आहे ना हा टेबल बघा. टोपलीच्या हातमध्ये नाही बसले, टोपली आपल्या वरती. हे बघा. तर आलोय आपण हॉटेलमध्ये आणि इथे सचिन पाटील सर. नमस्कार. नमस्कार. हो, खूप छान इंटेरियर आहे आणि मस्त चिऱ्यांनी काम केलेलं आहे. चिरा आहे पूर्ण चिरा आहे. चिरा आहे, सागवान आहे सगळं. हो, बाकी लाकूड. चिरा आणि सागवान आहे ना. हॉटेलचं तुम्ही नाव ठेवलंय माऊली. ते तर आपल्याला माऊलीला बघून समजतंय. देवीच्या नावाने आहे, ग्रामदेवता आहे. तुमची ग्रामदेवता आहे का? गावदेवी आहे त्यांची आणि त्यांच्याच नावावरती हॉटेल सुरू केलंय. मग आता ही तुमची 3री ब्रांच आहे ना? हो, आता तशी 4थी ब्रांच आहे आपली. मुंबईमध्ये 3 ब्रांच आहेत आपल्या. वडाळ्याला पहिली आहे शाखा आणि नंतर लोअर परेल. मग ब्रांचच्या आधी कशी सुरुवात झालेली? म्हणजे आधी आपण कॅन्टीन चालवत होतो, महानगरपालिकेची कॅन्टीन चालवत होतो. त्याच्यानंतर पहिली ब्रांच आपण चालू केली वडाळ्याला. आपली जी 2 एकर्स मध्ये आहे ती पहिली ब्रांच. त्याच्यानंतर लोअर परेलला आणि मग इकडे पब्लिकचा रिस्पॉन्स कसा? पब्लिकचा खूप चांगला रिस्पॉन्स. आपलं जे ऑथेंटिक आपण महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण देण्याचा प्रयत्न करतोय, चांगलं जेवण देण्याचा प्रयत्न करतोय. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. इकडे नवी मुंबईला पण चांगला प्रतिसाद आहे. लास्ट टाइम मी माझ्या मित्रासोबत आलेलो पहिल्यांदा आपली भेट झाली होती आणि तुम्हाला विचारलं होतं की इकडे कसे आले, तर तुम्ही बोलले की ऐरोली. इकडनं नवी मुंबई, कोपरखैराने, घनसोली, वाशीवरून आपल्या वडाळा ब्रांचला लोक जायचे. बरोबर. आणि खूप लोकांचा आग्रह होता की तुम्ही नवी मुंबईमध्ये यायला पाहिजे. म्हणजे खास नवी मुंबईकरांसाठी तुम्ही इकडे ब्रांच उघडले ना. हो. तर डायनिंग वगैरे जे काही तुम्ही ॲम्बियन्स सेट केलंय ते खूप छान वाटतं. तर किती माणसं बसू शकतात एका टाइम? 100 माणसं. 100 माणसं आरामात. इकडे येण्याचा लँडमार्क बद्दल काय सांगा? हा 17 प्लाझा आहे, सेक्टर 19D आहे. पाम बीच रोड आहे आपला पूर्ण. बरोबर. पाम बीच रोडच्या फ्रंटलाच आपला आहे. आणि कधी बंद असतो आपला रेस्टॉरंट? नाही, शक्यतो नेहमी चालू असतो. 11:30 ते 4 आणि 7 ते 12 रेग्युलर चालेल. तर आपण हॉटेल तर बघितलं, तर आपल्याला किचन पण बघायला आवडेल. तुम्ही कसे जेवण बनवता आणि कोण तुमचे शेफ वगैरे आहेत ते सर्व बघायला आवडेल. नक्की. चालेल. धन्यवाद आणि खूप शुभेच्छा. खूप चांगलं करताय. असंच प्रगती होऊ राहू दे. चला, तर आलोय आपण यांच्या किचन मध्ये आणि बघा आज जरा बिझी किचन दिसतंय तुम्हाला. हे काय थालीच असतंय ना इकडे? थाळी लावतो. थाळीचं सेक्शन आहे. कोल्हापुरी आणि मालवणी असं दोन्ही प्रकारचं क्युझिन आपण देतो. आणि आपला मित्र गणेश आलाय म्हणून त्याला कॅप दिली बघा. म्हणजे शक्यतो केस गेला नाही पाहिजे. माझी तर गेलेली केस आहे. भरपूर जण आहेत ना? हो. भरपूर मंडळी आहेत आपल्या किचन मध्ये. मच्छीच्या थाळीमध्ये सुका जवळा, ठेचा, या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला दाखवतो. आता किचन दाखवतो. 1 चिकन बोनलेस सुका थाली, 1 चिकन मसाला थाली, 1 क्रॅब थाली, 1 स्पेशल प्रॉन्स थाली, 1 सुरमई फ्राय थाली, 1 मसाला पापड, 1 जवला पापड,
और एक बॉम्बेल फ्राय. जे काय ऑर्डर घेतात वेटर ते याच्याकडे पोहोचतो केवडी ना? येते. हा, इकडे केवडी येते ती. इकडे केवडी सेक्शन येतं आणि मग इकडनं आपण सगळं सेक्शन वाईज सगळ्यांना सांगतो की हा काय ऑर्डर आहे. हे टेबल प्रमाणे order टेबल येतात. प्रमाणे आणि आणि section हा प्रमाणे. देतो ऑर्डर आणि हे तयार करत असतो. हो. हे बघा तसा सिस्टम असतो बघा किचन मध्ये. तुम्हाला सुरमई तंदुरी जी तुमची ऑर्डर आहे त्याच्यासाठी मी अख्खी सुरमई तंदुरी, पापलेट तंदुरी, खेकडा थाळी, प्रॉन्स आहेत आपले कोळीवाडा प्रॉन्स देणार आहे. आपलं महाराष्ट्रीयन सेक्शन आहे, त्या साईडला फिश आहे, इकडे तंदूर आहे या साईडला. बरोबर. आपलं ते मोदक आहेत असे अरे स्टीम वा. व्हायचं. मोदक पण खायला मिळतात बघा तुम्हाला. काय बनवतो मित्र? क्रॅब मसाला. क्रॅब मसाला. क्रॅब मसाल्याची ऑर्डर वेगळा आहे. मसाला आहे. हा तेच बनवताना दिसते बघा. आणि आणखी एक मित्र त्याच्या बाजूला. तुम्ही काय बनवताय? चिकन मसाला. चिकन मसाला. आणि आपण तेल पण आहे ना, आपल्याकडे जे तेल वापरतो किंवा घी वापरतो ते पूर्ण एकतर जेमिनी किंवा फॉर्च्यून म्हणजे चांगला प्रकार. तेल. आणि हे तवा फ्राय सगळं आपले जे फिश होतात ना, सुरमई असेल, पापलेट असेल, ते शालो फ्राय होतात. डीप फ्राय नाही ना? नाही डीप फ्राय. हे बघा शॅलो फ्राय, तवा फ्राय होतो. अजून ज्या वेळेला रश असतं त्यावेळेला तो मोठा तवा लावतो त्या दिवशी, गर्दीच्या दिवशी. सर्व काही एकदम सिस्टमॅटिक चालू आहे बघा. आणि हे तंदुरी सेक्शन आहे ना? हा, हे तंदुरी सेक्शन आहे. हे प्रॉन्स तंदुरी. प्रॉन्स तंदुरी आहे ना? प्रॉन्स तंदुरी. हा, सर्व माशांची तंदुरी मिळते ना आपल्याकडे? सुरमई, पापलेट, रावस, सर्व काही. तंदुरी खायची इच्छा असेल तरी पण तुम्ही इकडे येऊ शकता. हो. भरपूर काही इथे तुम्हाला मिळू शकतं. हे बघा. चला जरा त्यांची गडबड आहे. आपण आता टेस्ट कशी आहे, चव कशी आहे ते बघायचा प्रयत्न. टेबलवरती देतो. चालेल. धन्यवाद आणि खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. गणेश कसा वाटला किचन? किचन तर दादा असा मोठा आहे आणि एवढी सारी मच्छी आहे त्याच्यामध्ये. जबरदस्त. आणि जी टापटीप आणि स्वच्छता ठेवली त्यांनी. मस्त आहे ना? एकदम ती हायजीन आहे जबरदस्त. ना? हायजीन आहे पूर्ण. कारण मी पण आलो तर कॅप घालायलाच लावली. हो. हा हायजीन कंपल्सरी पण पाहिजे. गेली होती चिंबोऱ्याचा फोटो काढायला. आता तिला पण कॅप घालायला लावली. नंतर ते बोले तुमच्या कालचं केस पण कॅप लावा म्हणून, तर मी आली पटकन बाहेर. पण आलोय आपण आणि इथे बघताय तुम्ही काय आलाय, जवला पापड. मसाला पापड आपण स्टार्टर मध्ये खातो, पण इथे बघा काहीतरी युनिक तुम्हाला जवला पापड. जवला पापड, कोलिम पापड दिसते तुम्हाला. फिशचे रेस्टॉरंट मध्ये आले तर काहीतरी नवीन बघितलं. आजपर्यंत हे नाही बघितलं पण. खाऊन बघ कसं आहे. मस्त आहे. मस्त आहे ना? सुका भाजलेला जवळा आणि पापड, मिरची वगैरे मसाला वगैरे ऍड केलाय ना त्याच्यामध्ये. ट्राय करा मंडळी, आवडेल तुम्हाला. जर जवळा आवडत असेल तुम्हाला तर नक्कीच आवडेल हा तुम्हाला. मसाला पापड नवीन कॉम्बिनेशन हे बघा. तर जवला पापड खाल्ला आपण आणि इथे बघा वा भरलेला बोंबील आलेला दिसते तुम्हाला. सडाला बोंबील. महिनाभर भाजी खाल्लाय आपल्या मित्रांनी, 1.5 महिना, आणि आता बघा डायरेक्ट बोंबील. आणि इथे अनयाचा फेवरेट प्रॉन्स कोलीवाडा विथ हिरवी चटणी. कोलीवाडा टेस्ट केलाय. हा एकदम मस्त आहे. फ्रेश आहे ना कोलंबी. कोलंबी फ्रेश, कुरकुरीत आणि ज्युसी आहे. मेन म्हणजे जशी आपली असते ना. नाही काय बोलणार तू? मस्त होता. आणि आता आपण ट्राय करूया भरलेला बोंबील. कोळंबी स्टफ भरलेला बोंबील. हे बघा. आपण बोंबील फ्राय आणि बोंबील सगळीकडे खातो, पण ही जी वरची कोटिंग आहे ती काहीतरी वेगळी दिसते. ती कशी वाटली तुला? कोटिंग एकदम क्रिस्पी आहे आणि मस्त रवामध्ये काहीतरी त्यांनी फ्राय केलेलं आहे. आणि जो क्रिस्पीपणा आणि जो कोळंबीची जी टेस्ट आहे ना, ती खायला काहीतरी अलगच वाटतंय. आवडेल तुम्हाला. माझा तर ऑल टाइम फेवरेट आहे. मच्छी तर फ्रेशच आहे ना? हो, मच्छी एकदम फ्रेश आहे आणि बोंबील याच टायमाला फ्रेश मिळतो. सर्वांनी नक्की ट्राय करा या टायमाला बोंबील, आवडेल तुम्हाला. आणि आतमधला जो मसाला आहे ना एकदम टेंडर सॉफ्ट आहे, मस्त एकदम मेल्ट होतंय तोंडामध्ये. कसं वाटलं गणेश? जबरदस्त कोटिंग आहे, आतली फिलिंग पण मस्त आहे आणि चटणीसोबत लाजवाब आहे. दादाच्या घरी जेवायला गेलतो. दादा बोलला मच्छी खायला नेईन. आज दादाने माझी फेवरेट मच्छी पापलेट खायला आणलाय, ती पण तंदुरी. जबरदस्त मसाला आहे ना, एक नंबर तंदुरी ना. आणि मच्छी पण फ्रेश आहे. लास्ट टाइम मला खूप जास्त आवडली होती म्हणून मी पर्सनली ऑर्डर केलाय हा पापलेट तंदुरी. प्लेट तर एकदम फ्रेशच आहे आणि त्याच्यावरती जे तंदूर मसाल्यामध्ये केलंय ना
काहीतरी वेगळं आहे, म्हणजे स्पीचलेस आहे खरं सांगते. नक्की ट्राय करा. क्रिस्पी बाहेरनं आणि आतमधनं ज्युसी. हा. आणि जसं तू बोललास मसाले एकदम भारी. नक्कीच ट्राय करा. तर नुकताच आपण पापलेट तंदुरी खाल्ली मंडळी, आणि इथे बघा अख्खी सुरमई त्यांनी तंदूर केलेली आहे. कोणत्याही माशाची तुम्हाला तंदुरी खायची असेल तर नक्की या इकडे. बघा आता दादानी सुरमईच्या डिशेस खूप दाखवल्यात आपल्याला. आज तंदुरी खायला घेऊन आलाय, तर बघूया कशी लागते. उमा आपल्या सोबत आहे, तिला पण टेस्ट करायला देऊया आपण. हॅपी बर्थडे टू यू. काय नाव तुझं? हॅपी बर्थडे मंजित भाईने केक कापलाय सुरमईचा. कैसे लगा? बहुत अच्छा. खाने के लिए भी आ जाओ फिर. दादा आज तुझ्यामुळे पहिल्यांदा बघितला फिश केक कसा असतो तो. थँक्यू. तर मंजित मित्रांनी दिलेला सुरमईचा केक आपण खाऊन बघूया. सुरमई तंदुरी. हे बघा फ्लेश बघा कसा एकदम धुळेदार. बटरचा स्मेल येतोय ना. बटरमध्ये बनवलेली तंदुरी. आणि मच्छी बघा कसली भारी वाटते, टेम्पटिंग. म्हणजे जाडजूड मच्छी दिसली तुम्हाला, पण एकदम जो मीठ आहे तो एकदम सॉफ्ट आहे ना. आणि मच्छी पण छान लागते, एकदम फ्रेश. एकदम बटरी फ्लेवरमध्ये तुम्ही माशाची चव घेऊ शकता. आणि तंदुरी मसाल्यांमध्ये खाताय तर आणखी मजा येते. हे बघा असे मोठे मोठे माशांचे तंदूर पण इथे मिळतात. हे बघा आवडला पण छान आहे. तर प्रत्येकाच्या थाल्या आलेल्या आहेत. आणि तू काय ऑर्डर केलीस? मी ऑर्डर केलेला आहे कोलंबी थाली, ज्याच्यामध्ये आम्हाला भेटलेला आहे तांदळाची रोटी, भाकरी, जवला, ठेचा, सोलकढी, एक कोलंबीची करी, अजून एक करी, कोलंबी भात, फ्राय आणि पापड. तर आपल्यासोबत सायली पण आहे इकडे. हाय. हाय. तुम्ही कोणती थाली ऑर्डर केली? सुरमई थाली. काय काय आहे सुरमई थालीमध्ये? थालीमध्ये भाकरी आहे, पापड आहे, सुका जवळा आहे, ठेचा, सोलकढी, एक ग्रेव्ही आहे आणि सोलकढीचं कालवण आहे आणि एवढी मोठ्या साईजचं सोलकढी आहे. सुरमई बघा किती मोठी येते जर तुम्ही ऑर्डर करताय तर. तर गणेश मित्रांनी बघा काय मागवलंय. दादाने आणलाय खेकडा द्यायला दिलाय आता मला खायला. तो बोला नुसती मच्छी खातो. तर खेकड्याची साईज बघा. खेकडा मसाला आहे, सोलकढी आहे, ते पांढरा रस्सा आहे, ही ग्रेव्ही आहे, ठेचा आहे, आणि हे पापड नाही आहेत तर ह्या पापड्या आहेत आणि भाकरी आहे. तर गणेश मित्रांनी आपल्या चायनीजची रील बनवली होती. महिनाभर बिचारा ती रील बघा तुम्ही, तुम्हाला समजेल. म्हणून याला एकदम स्पेशल आम्ही ऑर्डर केलंय बघा. रोमा मी ऑर्डर केलेलं आहे चिकन थाली. चिकन थालीच्या सोबत अंडा करी, पांढरा रसा, ते चिकनची ग्रेव्ही आहे आणि सोलकढी जे मेन, बाकी सर्व ठेचा, पापड, पापड्या, ते सर्व. आणि माझा जे कोंबडी वडा आहे ते कोणीतरी ढापलेला आहे. आणि जर तुम्ही मटन थाली ऑर्डर करताय तर ते मटन वडे होतात, कोंबडी वडे नाही होत. मी दाखवते, तुझं पोट दिसते ते. ही आहे मटन थाली. मटन थाली. मटन थाली ज्याच्यामध्ये तुम्हाला मटन वडे दिसत आहेत. हा मटनचा किमा आहे मला वाटतं ना. आणि जसं बाकी सर्व डिशमध्ये कॉमन आहे, पांढरा तांबडा रस्सा, सोलकढी आणि ठेचा, आणि पापड काहीतरी युनिक आहे तिकडचे, जिरा पापड आहेत. आणि जे मेन जो दोन थाली आहे ते दोघांनी ढापलेला आहे, एक क्रॅब आणि हे मटन. क्रॅब जो सिलेक्ट केलाय तो वहिनीने सिलेक्ट केलाय, त्याच्यामुळं खूप ग्रँड आहे तो आणि मोठा आहे. हा बोंडे आहे तो. तर या सर्वांनी जेवायला या. आता बोने ॲपिती सर्वांनी जेवूया आणि कशी चव आहे ते सांगूया. पोटभर आपण जेवण केलंय आणि काय आता डेझर्ट आणि मोदक घेऊन आलेत बघा. जेवूनच दमलो. गुलाबजाम, कॅरमल कस्टर्ड आणि उकडीचा मोदक. सेम असं बनवते मी. तर गणेश मित्रा जेवून दमलो. मी जो क्रॅब खाला तो फुल काय बोलतो भरलेला क्रॅब, म्हणजे मसाला भरलेला क्रॅब होता. आणि जो फ्लेवर होता म्हणजे नॉर्मली क्रॅबमध्ये ओला खोबरा टाकता, याच्यात सुका खोबरा होता आणि कढीपत्ता. ते एक मस्त फ्युजन होता त्याचा. आणि थोडंसं जास्त झालं जेवण म्हणून कोकम सरबत पितोय. दादाने स्वीट मागवलं. काय खाल्लास तू सायली? सुरमई थाली खाल्ली मी. कशी लागली? मस्त, खूप टेम्पटिंग. आवडली ना? आवडली. आणि प्रॉन्स थाली ना? येस, प्रॉन्स खाल्लं मी. फ्राय मस्त होता, क्रिस्पी होता आणि ज्युसी पण होता.
मम्मानी काय बटाटे वडे खाल्ले, कोंबडी वडे, सॉरी. मी नाही मागवलेलं चिकन थाली आलं माझ्याकडे. मी मागवलेलं क्रॅब पण कोणीतरी घेऊन गेला, कोंबडी वडा पण कोणतरी घेऊन गेला. शेवटी आला माझ्याकडे चिकन थाली. पण ऑफकोर्स मस्त होता. मसाला जे आहे ना त्यांचे ते खूप आवडलं, म्हणजे त्याचे कॉम्बिनेशन आहे ते खूप मस्त आहे. आणि कोंबडी वडा, भाकरी सर्व मस्त एकदम. आणि मी तर मटन थाली खाली, आणि मटन थाली म्हणजे हायली रेकमेंड. इकडे येऊन तुम्ही नक्कीच ट्राय करा मटन थाली. जो मटन असा टेंडर सॉफ्ट आहे ना, खरंच आवडेल. आणि जो मसाला होता एकदम लबाबदार, आणि सोबत ते मटन वडे, मजा आली. म्हणजे ओव्हरऑल जे काय आपण ट्राय केलं त्याच्यामधली मटन थाली एकदम बेस्ट होती. आणि पापलेट तंदुरी आणि बोंबील भरीत, स्टफ बोंबील. तर आता स्वीट डेझर्ट आलेत, तर ते पण खाऊन बघूया आपण. तर श्रावणाचा उपास केलाय आपल्या मित्रांनी, आणि मोदक उकडीचा, आणि उकडीचा मोदक सेम मी बनवते. उमा सेम जसं मला बनवते ना तसंच कोणीतरी चांगला मोदक बनवलाय बघा. थांबा मी टेस्ट करते. गोड जास्त नाहीये, जेवढं पाहिजे तेवढं आहे, म्हणजे ओव्हर गोड नाहीये. मोदकाची स्पेशालिटी आहे की पीठ जो असतो वरचा, जो सगळ्यांना जास्त नाही आवडत, तो लिमिटेड प्रमाणात आहे. त्याच्यामुळे आतला पूर्ण खायला मस्त लागतो. नाईस कॉम्बिनेशन.